गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही निघालो आहे महेश्वरला, MP मधला. सो चला निघूया. सो फायनली आम्ही महेश्वरला पोचलो आहोत. सो आपण जाऊया. महेश्वर हे गाव भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये असून इंदोर शहरापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. होळकरांच्या अधिपत्याखाली असलेले मराठा साम्राज्याची महेश्वर राजधानी होती. त्याच्या शेवटी महेश्वर अहिल्याबाई होळकर यांची राजधानी म्हणून नावारूपाला आली. अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासामध्ये अतिशय कुशल शासनकर्ता म्हणून घेतले जाते. अहिल्याबाईंचं निवासस्थान असलेला वाडा साधाच पण प्रशस्त होता. इथूनच सर्व राजांची व्यवस्था त्या पाहत असत. अहिल्याबाईंच्या शासनाखाली महेश्वर संस्कृती आणि कलेचे केंद्र म्हणून नावारूपाला आले. या ठिकाणी अनेक सुंदर घाट, मंदिरे आणि धर्मशाळांचे निर्माण केले. आणि विशेष म्हणजे इथं सुंदर साड्या बनवल्या जातात. आणि हा आहे श्री देवी अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा प्रवेशद्वार. तर चला आपण जाऊया आतमध्ये. महेश्वरमध्ये असे बरेच मंदिरं आहेत, जसे की कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर आणि अहिलेश्वर. मध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेल की एक खूप मोठी अशी भव्य मूर्ती आहे, ती म्हणजे श्री अहिल्याबाई होळकरची. सो आपण जाऊया, बघूया. हे माझे फॅमिली कसे पाहत आहेत. सो गाईज, पाहू शकता आपण किती मस्त सुंदर अशी मूर्ती आहे अहिल्याबाईची. खूपच सुंदर आहे, खूपच मस्त. आणि हे एक भुयार घर आहे. असं म्हटलं जाते की इथून मध्ये रस्ता जातो. आणि हे एक मंदिर आहे मारुतीचं. अतिशय खूप असं सुंदर मंदिर आहे हे. त्याच्यानंतर हा बघा, सुंदर एक मस्त वाडा आहे. त्याच्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे अहिल्याबाई देवींचं. आधीचं सर्व, जसे की बंदूक, ते बरंच काही आहे. सो आपण बघूयात नंतर. सो आम्ही आता जात आहोत घाटकडे. सो आता आपण नर्मदा नदीकडे जाणार आहोत. तिथं असं सुंदर असे मंदिर. होळकर यांच्या काळात तयार करण्यात आलेल्या घाटाचे सुंदर प्रतिबिंब नदीमध्ये दिसते. महेश्वर किल्ल्यामध्ये नर्मदा नदी एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही म्युझियममध्ये गेलो. तिथं बरेच असे जुन्या काळातले वस्तू ठेवलेल्या होत्या.